देशातला महत्त्वाचा आणि मानाचा असणारा पद्मविभूषण पुरस्कार शरद पवार यांना जाहीर झाला आहे. शेती, संरक्षण, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातल्या उत्तम जाणकार म्हणून शरद पवारांकडे बघितलं जातं. शरद पवारांनी पद्मविभूषण पुरस्कार हा आई शारदाबाई पवार यांच्यासह शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना समर्पित केला आहे. याबाबत त्यांच्याशी खास बातचीत केली आहे पुण्याच्या आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव यांनी. राजकारणातले दिग्गज नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अर्थात शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. सध्या ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, भारतरत्नानंतर सर्वात महत्त्वाचा सन्मान हा समजला जातो, आपल्याला जाहीर झालेला आहे. काय भावना आहे? असं आहे की मला अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट आणि अन्य सन्मान या देशातले आणि देशाच्या बाहेर या सगळ्या ठिकाणचे अनेक मिळालेले आहेत. पण काही सन्मान असे असतात की त्या सन्मानाला एक वेगळं महत्त्व आहे. आणि पद्म अवॉर्ड हा आपल्या देशातला राष्ट्राच्या वतीनं देण्यात आलेला अशा प्रकारचा हा सन्मान आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे की इतर विद्यापीठाची डॉक्टरेट असेल किंवा अन्य पदवी असतील यापेक्षा पद्म अवॉर्डला एक वेगळं महत्त्व आहे. आणि ते या ठिकाणी देण्यात आलं याचा अर्थ आपण जे काम करतो आहे ते योग्य काम करतो आहे आणि ते आणखीन गेलं पाहिजे हे स्पष्ट करणारा अशा प्रकारचा हा निर्णय आहे. निश्चित. पवार कुटुंबामध्ये प्रतापराव पवारांना पद्मश्री आहे, आबासाहेब पवार यांनासुद्धा पद्मश्री आहे आणि त्यानंतर पद्मविभूषण. पवार कुटुंबामध्ये काय असं वेगळं रसायन आहे की इतकी अत्युच्च कामगिरी या तिन्ही भावंडांनी केली? असं आहे की तिन्ही भावंडांनी म्हणणं काही योग्य नाही. आम्ही तसे 7 भाऊ आणि 4 बहिणी आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये काही वेगळं काम केलेलं आहे आणि ते यशस्वी झालेले आहेत. आप्पासाहेब पवार, प्रताप पवार किंवा मी, आम्हा तिघांचं काम आणि बाकीच्या बंधूंचं काम ह्याच्यात फरक असा आहे की आम्हा तिघांचं काम समाजाशी संबंधित आहे. आप्पासाहेब शेती, पाणी या क्षेत्रामध्ये त्यांचं काम होतं. प्रताप पवार देशातली जी वृत्तपत्र संघटना आहे त्याचे ते अध्यक्ष होते आणि या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र संघटनेशी सुद्धा संबंध आहे. याचा अर्थ लोकांशी संबंध आहे. आणि मी तर काय विधिमंडळ, संसद या सगळ्या ठिकाणी गेले अनेक वर्ष काम करत असल्यामुळं माझाही डायरेक्ट लोकांशी संबंध होता. आणि त्यामुळं ह्या तिघांच्यातच कर्तृत्व असण्या सुदैवानं माझी आई आणि वडील हे दोघंही कर्तृत्वान आणि कष्टाला अतिशय महत्त्व देणारे होते. आणि त्यामुळे त्यांनी आम्हा सगळ्याच भावंडांना एका कष्टाच्या आणि समाजाची जाणीव ठेवून काम करण्याच्या संबंधीच्या संस्कारातून वाढवलं आणि त्याची ही फळं आहेत. आणि त्यामुळं साहजिकच आहे की एका कुटुंबात 3 लोकांना पद्मश्री आणि पद्मविभूषण मिळणं ही काही लहान गोष्ट नाही, पण ती घडली. आणि याचं श्रेय द्यायचं असेल तर शेवटी आईवडिलांच्या मार्गदर्शन आणि संस्काराला द्यावं लागेल. निश्चित. आणि पुढचा प्रश्न माझा हाच होता सर, की हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित करू इच्छिता? मी सांगितलं आहे खरं याच्यासंबंधी की ज्यावेळेला मला विचारणा करण्यात आली काही दिवसापूर्वी की असा मी विचार करतो आहे, त्याचवेळी मी विचारलं कारण मीमांसा काय. तर त्यांनी सांगितलं की 1-2-3 म्हणजे तुमच्या अनेक क्षेत्रात काम आहे, खेळाच्या क्षेत्रात आहे, साहित्य, संस्कृती या सगळ्या क्षेत्रात असलं तरी ज्याचा देशाच्या एकंदर अर्थव्यवस्थेतसुद्धा परिणाम झाला तो कृषी क्षेत्र आहे. आणि त्याशिवाय प्रशासनावर त्याचा परिणाम झाला तो म्हणजे ज्याला डिझास्टर मॅनेजमेंट किंवा संकट आल्याच्या नंतर त्या संकटावर मात करण्याच्या संबंधीची तत्परता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 उदाहरणं दिली. एक लातूरचा भूकंप आणि दुसरी मुंबईचे दंगली. आणि तिसरी गोष्ट मला सांगण्यात आली की 50 वर्ष सतत विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा या 4ही सभागृहामध्ये एकही दिवसाची सुट्टी न घेता कधी पराभव न पत्करता येणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि ही काही अशी देशात फार लोकांच्या बाबतीत घडलेली नाही. आणि या 3-4 गोष्टीच्यासाठी तुम्हाला आम्ही हा विचार करतो आहोत. त्यामुळे मी सांगितलं की शेतीच्या संदर्भात ही गोष्ट खरी आहे की मी शेतीमंत्री झालो त्या दिवशी परदेशातनं गहू आयात करायचा निर्णय हा घ्यावा लागला होता की ज्याचा मला भयंकर यातना झाल्या.
आणि त्याच वेळेला मी ठरवलं काही झालं तर हा देश स्वयंपूर्ण करायचा. आणि सुदैवानं 10 वर्षात शेतकऱ्याला जी किंमत आम्ही दिली, त्याला शेतीला कर्ज पुरवण्याच्या संबंधीच्या पद्धती होत्या 12% व्याजाच्या, त्या आम्ही 3-4% खाली आणल्या. काही ठिकाणी तर काही राज्यांनी 0% कर्ज महाराष्ट्रासकट पीक कर्ज दिलं आणि त्याशिवाय अन्य सुविधा दिल्या. आणि त्याबरोबर उत्तम प्रकारचं बियाणं देण्याच्यासाठी संशोधकांना प्रोत्साहित केलं. या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम शेतीचं उत्पादन वाढलं आणि जो आयात करणारा देश होता तो निर्यातदार झाला. आणि याचं 100% श्रेय त्या काळ्या ऐशी मन राखणारा कष्टकरी शेतकरी आहे. आणि त्या शेतकऱ्याला उत्तम बियाणं आणि संशोधन करणारे शेतीच्या क्षेत्रातले कृषी विद्यापीठातले ICAR जे संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या कष्टाला आहे. आणि त्यामुळं हा देश स्वयंपूर्ण होऊ शकला. त्यामुळं जर श्रेय द्यायचं असेल तर ते शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे. एक दुसरी गोष्ट अशी आहे की हे डिझास्टर म्हणजे संकट आल्याच्या नंतर ही गोष्ट खरी आहे की लातूर 8,000 लोक मृत्युमुखी पडले, लाख घरं पडली. हे काही साधं संकट नव्हतं, हे प्रचंड संकट होतं. किंवा मुंबईच्या दंगलीमध्ये सुद्धा माणसांचे मृत्यू झाले ते सुद्धा. तर या सगळ्या काळात सुदैवानं पूर्ववत परिस्थिती ही लवकरात लवकर आणण्याच्यासाठी यश आलं. त्याचं मुख्य कारण शासनाची जी यंत्रणा आहे तिला मी प्रोत्साहित करू शकलो आणि तिने जे कष्ट केले त्यामुळे हे सगळं घडू शकलं. आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनीसुद्धा मदत केली आणि संकटग्रस्तांनीसुद्धा धीराने त्याला तोंड दिलं. त्यामुळं त्याचं श्रेय हे त्यांना यंत्रणेला द्यावं लागेल. आणि तिसरी गोष्ट, आता 50 वर्ष निवडून येतं ही गोष्ट खरी आहे, पण ती माझ्या मतदारांना द्यावी लागेल. मग तो बारामतीचा मतदार असेल किंवा माढ्यातनं मी उभा होतो किंवा फलटण माडमधल्या लोकांनी मला मतं दिली असतील किंवा सांगोला माळशिरसमधनं मला मतं दिली असतील किंवा करमाळ्यातनं मतं दिली असतील किंवा पुणे जिल्ह्यातनं मतं दिली असतील. ती पहिली निवडणूक जी मला संघर्षाची गेली त्यानंतर पुढच्या निवडणुकीला मी फक्त एकदाच प्रचाराला मतदारसंघात जातो. बाकी कधी बारामतीला मी फिरत बसत नाही, कारण लोक जबाबदारी घेतात. आणि त्यामुळे ह्याचं श्रेय त्या मतदारांना आहे. त्यांच्यामुळं मला 50 वर्ष देशाच्या कायदे मंडळात जाता आलं. निश्चित. राजकारणामध्ये सर आरोप प्रत्यारोप होत असतात. आपल्याच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्ष जरी वेगळा असला तरीसुद्धा जाहीर कार्यक्रमांमध्ये ते कबुली देतात की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो किंवा त्यांचं मार्गदर्शन आजही मला उपयोगी पडतं. आणि याच मोदी सरकारच्या काळामध्ये आपल्याला हा उच्च असा महान पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कसं बघता याकडे? असं आहे की मोदी या निवडणुकीच्या आधी मोदी बारामतीला येऊन बोलले होते की हे काका पुतण्याला घरी बसवा. त्यामुळे ती वेळ जशी असते राजकारणाचा, त्या निवडणुकीला जातो त्यावेळेला आम्ही काही मोदींची स्तुती समोर घात नाहीत. त्यांच्याबद्दल काय बोलायचं ते हातचा न राखता आम्ही बोलतो, त्याप्रमाणे तेही बोलतात. पण याचा अर्थ निवडणुका संपल्याच्या नंतर आपल्याला ज्या जबाबदाऱ्या पडतात त्या पार पाडत असताना विद्वेषाची भूमिका कधी घ्यायची नसते, ही माझी नीती आहे. आणि ज्यांच्या विचारानं मी वाढलो त्या यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला हे शिकवलं आहे आणि त्या रस्त्याने आम्ही जातो. आणि त्याचमुळं मोदी हे निवडणुकीला काही हातात न ठेवता आम्हाला ठोकतात. आणि ज्यावेळी देश चालवायचा प्रश्न येतो त्यावेळेला ही भूमिका घेऊन चालत नाही हे त्यांच्याही लक्षात येतं. आणि सगळे मिळून एकत्र काम करतो. ज्या वेळेला ते मुख्यमंत्री होते गुजरातचे आणि त्यांचे काँग्रेसचे संबंध अतिशय कटू होते आणि मी केंद्रात मंत्री होतो, त्यावेळी काँग्रेसचे कुठलेही मंत्री त्यांच्याकडे जात नसत, पण मी जात असे, त्यांच्या राज्यात जात असे, त्यांचे प्रश्न सोडवत असे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण भांडण हे कदाचित राजकीयदृष्ट्या असेल पण गुजरातच्या जनतेचं नाही. आपण देशाचा मंत्री झाल्यानंतर देशातल्या सगळ्या राज्यातली जनता आपली याची कुठलाही राजकीय पक्ष असो हा दृष्टिकोन मी कायम ठेवला आणि ते त्यांच्या लक्षात आहे. आणि त्यामुळेच ते काहीचे म्हणजे आता करंगलीला धरून आलो हे काही खरं नाही, ती अतिशयोक्ती आहे, पण एकमेकाला सहकार्य केलं ही वस्तुस्थिती. निश्चित. बारामतीसारख्या अगदी छोट्याशा गावातनं सर आपण पुढे आलेला आहात आणि आज अगदी इतका मोठा पुरस्कार आपल्याला मिळतोय. आजच्या तरुणाईला जी काही प्रमाणात काहीशी भरकटलेली आहे या तरुणाईला तुम्ही काय आवाहन करू इच्छिता, काय मार्गदर्शन करा? माझं त्यांना एकच सांगणं आहे की संकटं खूप असतात, त्या संकटावर मात करण्याच्या संबंधीचे कष्ट आणि हिंमत
ही एक दाखवण्याची कायम तयारी ठेवली पाहिजे. यश अपयश असतं. अपयश आलं त्यामुळं गलित गात्र होता कामा नये आणि यश आलं म्हणून डोक्यात हवा जाता कामा नये. तुम्ही यशाचा अपयशाचा विचार न करता ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात सर्वोच्च जागेवर प्रगती करण्याच्या संबंधीचा प्रयत्न तुम्ही करत राहा. तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. ज्या पुण्यामध्ये शरद पवारांची कारकीर्द बहरली त्याच पुणेकरांना शरद पवारांना पद्मविभूषण जाहीर झाल्यामुळे निश्चित वेगळा असा खास अभिमान आहे. कॅमेरामन संपत मोरेसह अश्विनी जाधव केदारी, साम TV, पुणे.